मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झाम जी की 40वी सेट एक्झाम 15 जून 2025 रोजी होणार आहे, त्यासाठी ऑनलाईन एक्झाम ऍप्लिकेशन फॉर्म हे सुरू झालेले आहेत. आणि याची लास्ट डेट काय आहे, एक्झाम फी काय आहे, कोण इलिजिबल आहे, इलिजिबल क्रायटेरिया काय आहे आणि हा फॉर्म नेमका कसा भरायचा, यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत, आपण फॉर्म कसा भरू शकतो, याची स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही जर गुगल क्रोम मध्ये गेलात, सेट एक्झाम असं जरी टाइप करून सर्च केलं तरी पहिली जी वेबसाईट येणार आहे setexam.unipune.ac.in, यावरती तुम्हाला यायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल. तर ही महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MH सेट ची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता इथं आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथे काही नोटिफिकेशन्स आलेले आहेत. सर्क्युलर ऑफ 14th M सेट एक्झाम, इंग्लिश ऍडव्हर्टाइजमेंट, मराठी ऍडव्हर्टाइजमेंट, अप्लाय फॉर M सेट हेल्ड ऑन 15th जून 2025. त्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन तुम्ही करून खाली गेलात तर प्रॉस्पेक्ट्स इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला इथं दिसेल. तर सर्वात अगोदर आपण पाहूयात की याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं इम्पॉर्टंट डेट्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, हे फॉर्म जे आहेत 24/2/2025 सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट आहे विदाउट लेट फी ती 13/3/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. जर तुम्ही या वेळेमध्ये फॉर्म भरू नाही शकलात तर जी काही एक्झाम फी आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला 500 रुपयाची लेट फी असणार आहे. ती लेट फी तुम्ही 14/3/2025 ते 21/3/2025 या वेळेमध्ये 500 रुपये एक्स्ट्रा फी भरून तुम्ही लेट फी भरून अप्लाय करू शकता. म्हणजेच रेग्युलर ऍप्लिकेशनची डेट आहे ती 24/2 पासून सुरू झालेली आहे आणि 13 मार्च 2025 ही शेवट डेट असणार आहे. तर आता आपण पाहूयात की यासाठी फी किती आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे प्रॉस्पेक्टस ओपन करायचं आहे, जे मी इथं ऑलरेडी ओपन केलंय. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर इथं फी स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. फी जी आहे ती एक्झामिनेशन फी इंक्लुडिंग प्रोसेसिंग फी आर ॲज अंडर ओपन साठी 800 रुपये आहे. SC ST PWD ट्रान्सजेंडर जे इतर कोणी आहेत त्यांना 650 रुपये या ठिकाणी. EWS ओपन असेल तरी 650 रुपये फी आहे. आता इथं इलिजिबल कोण आहेत, तर हा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी मास्टर डिग्री ऍग्रीगेट 55% मार्क्स हवेत आणि अदर दॅन ओपन जे नॉन क्रिमिलियर असतील त्यांना 50% विदाउट राउंडिंग ऑफ करता इथं 50% ऍग्रीगेट मास्टर डिग्री मध्ये पाहिजेत. फायनल इयरला स्टुडंट आहेत त्यांच्या मास्टरच्या PGच्या फायनल इयरला असतील असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. जे फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमला सेकंड सेमला अपियर असतील ते इथं अप्लाय करू शकत नाहीत असं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता आपण पाहूयात की या ठिकाणी नेमकं अप्लाय कसं करायचं आहे. त्यासाठी इथं अप्लाय फॉर M सेट हेल्ड ऑन 15 जून 2025 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर असा एक प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसून येईल. आता इथं काय करायचं आहे, अगोदर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 15 जून 2025 यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथं आपल्याला आपला हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर तुम्ही डायरेक्टली इथं लॉग इन करू शकणार नाही. गेल्या वर्षीचं जे तुमचं लॉग इन आयडी पासवर्ड आहे ते तुम्ही इथं वापरू शकणार नाही. त्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करा. I confirm that the set exam will be held on 15 June 2025. तर ही जी एक्झाम आहे 15 जून 2025 ला होणार आहे याची मला माहिती आहे. तर मी कन्फर्म करतो. तर ओके करा. त्यानंतर काही सूचना आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत आणि कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे.
इथं तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकत असताना सोडून त्याच्या अगोदरचा जो भाग आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. आणि तो टाकल्यानंतर इथं @gmail.com असेल, yahoo.com असेल किंवा रेडिट मेल असेल ते तुमचं इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि @च्या अगोदरचा भाग तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड मध्ये काही अंक असले पाहिजेत, काही अल्फाबेट असले पाहिजेत, काही स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे, जे तुम्हाला ते माहिती असेल. कमीत कमी 7, जास्तीत जास्त तुम्ही 12-14 पर्यंत पासवर्ड सेट करू शकता. जो पासवर्ड तुम्ही इथं टाकताय तोच पासवर्ड सेम ऍज इट इज कॅपिटल स्मॉल जसं काय आहे ते तुम्हाला री एंटर करायचं आहे, रिटाईप करायचं आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, जर तुमचा पासवर्ड हरवला, भविष्यामध्ये तुम्हाला आठवत नसेल, विसरला, तर तुम्हाला इथं हा सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जाणार आहे. तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा. युअर पेट्स नेम, युअर फादर्स फुल नेम, युअर फेवरेट स्पोर्ट्समन, असे काही इथं क्वेश्चन आहेत. युअर बर्थ प्लेस नेम किंवा व्हॉट वॉज द नेम ऑफ युअर एलिमेंटरी प्रायमरी स्कूल, तुमच्या प्रायमरी स्कूलचं नाव काय आहे. तर यामधून तुमचं बर्थ प्लेस वगैरे तुम्ही काय जे तुम्हाला वाटतं ते क्वेश्चन इथं सिलेक्ट करू शकता. आणि त्याचं आन्सर तुम्हाला जे काय द्यायचंय ते तुम्ही द्या. जेव्हा तुमचा पासवर्ड रिसेट करायचा असेल तेव्हा तिथं त्याचं आन्सर विचारलं जाईल. ऍज इट इज तेच आन्सर तिथं तुम्हाला द्यायचं आहे. ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यावरती ओके करा. आणि ओके केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड इथं शो होईल. तर त्याच्या खाली जे लॉग इन फ्रॉम हिअर जी लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता जो आपण युजर आयडी पासवर्ड क्रिएट केलाय, युजर आयडी म्हणजे तुमचा ईमेल आयडी असणार आहे. आणि पासवर्ड जो आहे तो तुम्ही आता जो क्रिएट केला तो पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता हा फॉर्म ओपन झालेला आहे. सोप्या अशा 3 स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म, तुमची बेसिक माहिती भरायची आहे. त्यानंतर फोटो स्कॅन केलेला आणि स्कॅन केलेली सिग्नेचर अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर पेमेंट करून ऍप्लिकेशन फॉर्मचं प्रिंट आउट घ्यायचं आहे. तर पहिली स्टेप आपण स्टेप 1 फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म यावरती मी क्लिक करतोय. आता इथं तुम्हाला अगोदर एक्झाम सेंटर हे निवडून घ्यायचं आहे. तर तुमचं जे जवळचं सेंटर आहे, तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट, तुम्हाला आता जो काही सब्जेक्ट तुम्ही चूज करणार आहात, तुमचं मास्टर्स, तुमचं MA, MSc, MCOM ज्याच्यामधून झालेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर तुमचा जो काही मास्टरचा सब्जेक्ट असेल तर तो तुम्ही इथं सिलेक्ट करा. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट तुम्हाला विचारेल, तर तुम्ही या ठिकाणी तुमचं ज्यामधून पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आता पर्सनल डिटेल मध्ये आपण आलेलो आहोत. इथं आता नेम ऑफ द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याचं नाव काळजीपूर्वक टाकायचं आहे. टाकत असताना सरनेम म्हणजेच अगोदर आडनाव टाका, त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव टाका आणि तुमच्या वडिलांचं नाव टाका. त्यानंतर नेम ऑफ द फादर सेम तसंच आहे, अगोदर आडनाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि वडिलांच्या वडिलांचं नाव. नेम ऑफ द मदर, अगोदर आडनाव, आईचं नाव आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव. ऍड्रेस फॉर कम्युनिकेशन, तर इथं तुमचं ऍट पोस्ट गावाचं नाव किंवा घर नंबर, तुमचा एरिया टाका. त्यानंतर इथं एंटर एरिया आहे, तर ती लोकॅलिटी जी असेल ते टाका. तुमची सिटी कुठली आहे ते इथं सिलेक्ट करून घ्या, टाईप करून घ्या. त्यानंतर पिनकोड तुमचा काय आहे, पोस्टल आयडेंटिफिकेशन नंबर, तुमच्या आधार कार्डवरती जो पिनकोड असतो ऍड्रेस मध्ये तो पिनकोड इथं टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. ती सिलेक्ट करत असताना अगोदर तुम्ही इथं पहा, इथून तुम्ही याला क्लिक केल्यानंतर वर्ष येतं, तर तुम्ही वर्ष इथं चेंज करून घेऊ शकता. जे काही तुमचं वर्ष आहे ते तुम्ही असं कुठलं असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर मग मंथ सिलेक्ट करा आणि त्यानंतर डे वगैरे जे असेल तुमचा कुठला असेल तो सिलेक्ट करा. सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड, तर एक्झामच्या वेळेस तुम्ही कुठलं आयडेंटिटी कार्ड सबमिट करणार आहात तुमची ओळख पटवण्यासाठी, तर इथं आधार नंबर आहे, वोटर आयडी नंबर आहे, तर तो इथं तुम्हाला नंबर टाकायचा आहे. रेशन कार्ड नंबर आहे, अदर गव्हर्नमेंट आयडी किंवा नो आयडेंटिटी कार्ड, काहीच नसेल तर तुम्ही हे निवडू शकता. परंतु आपल्याकडे आधार कार्ड वगैरे असेल तर इथं तुम्ही आधार नंबर, वोटर आयडी नंबर टाकू शकता. तर मी आता इथं
पॅन कार्ड किंवा आधार कार्ड कुठलंही एक टाकू शकतो. इथे सिलेक्ट केल्यानंतर त्या एंटर नंबर ऑफ सिलेक्टेड आयडेंटिटी कार्ड. आता आधार नंबर केलं असेल तर तुम्हाला आधारचा नंबर टाकायचा आहे. तर आता इथं मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. जेंडर मेल आहे, फिमेल आहे किंवा ट्रान्सजेंडर आहे, तुमचं जे काही जेंडर असेल, जे काही लिंग असेल त्या ठिकाणी इथं सिलेक्ट करा. त्यानंतर स्टेट ऑफ डोमासाईल, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असाल तर येस करा. अदर स्टेटचे असाल तर अदर स्टेट करा. गोवा असेल तर गोवा करा. तर मी महाराष्ट्राचा आहे तर महाराष्ट्र क्लिक करतोय. कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे स्टुडंट आहात. इथे सर्व कॅटेगरी आलेल्या आहेत. एससी आहे, एसटी आहे, ओबीसी, बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर, ओपन, ईडब्ल्यूएस, टीटीए, एनटीबी, एनटीसी, जे तुम्हाला लागू होत आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर आर यू अन ऑर्फन कॅन्डिडेट, तुम्ही अनाथ आहात का तर या ठिकाणी असाल तर येस करा, नसेल तर नो करा. इफ यू आर पीडब्ल्यूडी, तर तुम्ही अपंग विकलांग असाल तर या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि इथं असेल तर ऍटलिस्ट 40% डिसेबिलिटी असायला पाहिजे, तर मी या ठिकाणी नो करतोय. आता इथं पहा हे नो केलेलं आहे. येस जर केलं तर सर्टिफिकेट टू बी सबमिटेड बाय रिस्पेक्टिव्ह पीडब्ल्यूडी कॅटेगरी, हे जे आहे ते इथं जर तुम्ही येस केलं तर यानुसार तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. टाइप ऑफ डिसेबिलिटी, तर या ठिकाणी नॉट इलिजिबल येणार आहे. प्रेझेंट स्टेटस, तुम्ही टीचर आहात किंवा नॉन टीचर आहात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे नॉन टीचर सिलेक्ट करतोय. टीचर असाल तर टीचर तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचा क्वालिफिकेशन डिटेलचा कॉलम आहे. नेम ऑफ पीजी कोर्स, तुम्ही एमएससी केलंय, एमटेक केलंय, काय तुमचा कोर्स झालेला आहे किंवा एमए झालेला आहे, जे तुम्ही वर सिलेक्ट करताय या ठिकाणी त्यानुसार खाली तुम्हाला एमए, एमएससी ऑप्शन येणार आहे. तर या ठिकाणी पीजी कोर्स मध्ये आता एमएससी मी सिलेक्ट करतोय. त्यानंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ युअर पीजी कोर्स प्रोग्राम, तुम्ही ज्या युनिव्हर्सिटी मधून तुमचं पीजी पूर्ण केलेलं आहे तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. इथं तुम्ही सर्च करून घेऊ शकता. युनिव्हर्सिटीच्या नावाचं पहिलं अक्षर तुम्ही टाकलात तर या ठिकाणी ते नाव दिसेल. तर माझं सोलापूर युनिव्हर्सिटी मधून एज्युकेशन झालंय तर मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर सिलेक्ट केले. त्यानंतर पीजी कोर्स कम्प्लिटेड अपिअरिंग फ्रॉम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, कॉलेज, इन्स्टिट्यूट, ऑदर, जे काय आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असेल किंवा कॉलेज असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सिलेक्ट करतोय. पीजी कोर्स स्टेटस कम्प्लीट आहे का अपिअर्ड आहे, कम्प्लीटेड असेल तर कम्प्लीट करा. जर तुम्ही फायनल इयरच्या फायनल सेमिस्टरला असाल, फायनल इयरला अपिअर असाल किंवा एक्झाम दिली परंतु रिझल्ट आला नाही अशी कंडिशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अपिअर असेल तर अपिअर्ड करा. अपिअर्ड केलं तर तुम्हाला खाली मार्क वगैरे टाकावे लागणार नाहीत. पण जर तुमचं पीजी कम्प्लीट असेल तर तुम्हाला इथं पासिंग इयर विचारलंय, कुठल्या वर्षी तुम्ही पास झालात तर ते इथं इयर तुम्हाला टाकायचं आहे. 2012 आहे, 2022 आहे, जे तुमचं पासिंग इयर आहे ते तुम्ही टाकू शकता. मग तुम्हाला जीपीए होतं की मार्क्स होते. तर मार्क्स असतील तर 4 सेमिस्टरचे, 6 सेमिस्टरचे तुम्हाला पीजीला जितक्या सेमिस्टर होत्या तुम्हाला मिळालेले ऍग्रिगेट मार्क्स ते इथे टाकायचे आहेत. आणि टोटल किती मार्काचं हे एक्झाम होती आउट ऑफ ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट पर्सेंटेज केल्यानंतर तुमचे पर्सेंटेज तुम्हाला येणार आहेत. सपोज मी आता इथं ही आकडेवारी टाकली आणि कॅल्क्युलेट पर्सेंटेज केल्यानंतर ही पर्सेंटेज जी तुमच्या मार्कशीट वरती आहे ती इथं येणार आहे. जीपीए असेल तर तुम्हाला इथं एंटर जीपीए म्हणेल इट्स इक्विव्हलंट पर्सेंटेज, त्याला किती पर्सेंटेज होतात तुमच्या मार्कशीट वरती दिलेलं असतं ते टाकायचं आहे. आणि तुमचा ग्रेड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओ आहे, ए प्लस आहे, जे काही आहे ते. जर मार्क्स असतील तर मार्क या आणि जीपीए असेल तर जीपीए तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि तुमचं इथं ग्रेड इथं देखील येणार आहे, ए प्लस, ओ वगैरे जे काही असेल ते. आणि आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन द सेम सब्जेक्ट, इथं जर तुम्ही अगोदर सेम याच सब्जेक्ट मधून सेट क्वालिफाईड असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तर जे पास असतील ते येस करा. येस केलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगेल ऑलरेडी तुम्ही या ठिकाणी पास आहात तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नाहीयेत. तर इथं मी नो करतो, मी पास झालेलो नाहीये. तर आता पहा इथं शेवट टप्पा आहे
हे डिक्लेरेशन आहे त्याला टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप आहे ते पूर्ण होणार आहे. आता मी सर्व माहिती भरतोय आणि सबमिट या बटनावरती क्लिक करतोय. सबमिट या बटनावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दाखवेल. तुम्ही एक्झाम सेंटर कुठलं चूज केलेला आहे, सब्जेक्ट कुठला तुम्ही निवडलेला आहे आणि कॅटेगरी कुठली निवडलेली आहे. आता मी EWS कॅटेगरी निवडलेली आहे. सब्जेक्ट अर्थ ॲटमॉस्फेरिक ओशन अँड प्लॅनेटरी सायन्स निवडलेला आहे आणि एक्झाम सेंटर सोलापूर. डू यू विश टू कंटिन्यू? सर्व माहिती बरोबर असेल तर ओके या बटनावरती क्लिक करा. तुमची पहिली स्टेज आता कंप्लीट झालेली आहे. आपण आलेलो आहोत दुसऱ्या स्टेज मध्ये. इथं ऍप्लिकेशन नंबर देखील आपला आता जनरेट झालेला आहे. तर आता काइंडली अपलोड करंट स्कॅनड फोटो अँड सिग्नेचर. आता इथं आपल्याला JPG किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये ही एक इमेज अपलोड करायची आहे आणि इमेज साईज जी असणार आहे ती 50 KB पेक्षा कमी साईजची असायला पाहिजे. तर मी इथं चूज फाईल वरती क्लिक करतोय. त्यानंतर माझा जिथं कुठं फोटो ठेवलेला आहे तर तो फोटो या ठिकाणी ओपन करून घेणार आहे. तर हा फोटो आता मी इथं ओपन केलाय आणि इथं अपलोड स्टुडंट फोटो यावरती क्लिक करतोय. तर इथं अपलोड स्टेटस फाईल अपलोडेड सक्सेसफुली आलेला आहे. सेम पद्धतीनं आता सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचर साठी जास्तीत जास्त 30 KB चं लिमिट आहे. जर ह्यापेक्षा तुमचं साईज जास्त असेल तुमच्या सिग्नेचरची तर पेंट मध्ये जाऊन तुम्ही क्रॉप करू शकता, रिसाइज करू शकता किंवा ऑनलाईन त्याची साईज रिड्यूस करून घेऊ शकता. सेम पद्धतीनं चूज फाईल करतोय आणि माझी जिथं सिग्नेचर आहे तिथं मी सिग्नेचर अपलोड करून प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करतोय. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर आता तुम्हाला पुढे एक ऑप्शन आलाय प्रोसीड टू पेमेंट. हे फायनल स्टेज आहे. तर प्रोसीड टू पेमेंट यावरती मी क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर ऍप्लिकेशन नंबर आलाय, चलन नंबर आलाय, अमाऊंट 650 आलेली आहे, तुमचं नाव आलेलं आहे, ईमेल ID आणि मोबाईल नंबर. आता इथं सिलेक्ट पेमेंट गेटवे तर बँक ऑफ महाराष्ट्र आलेलं आहे. तर याला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर जसं तुम्ही प्रोसीड टू पेमेंट कराल तर तुमच्या समोर पेमेंटचं ऑप्शन येईल. वेगवेगळे पेमेंट ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, UPI आहे, नेट बँकिंग आहे, EMI आहे. तर तुम्ही कार्डने पेमेंट करणार असाल तर तिथं कार्ड डिटेल तुम्हाला टाकायचे आहे. कार्ड नंबर टाकायचा आहे, मंथ इयर टाकायचं, त्याचं व्हॅलिडिटी मंथ इयर, कार्ड होल्डर नेम आणि CVV. सोपा ऑप्शन UPI जो सर्वांचा आवडीचा आहे. तर UPI वर मी क्लिक करेन. शो QR कोड यावरती क्लिक करेन आणि हा QR कोड आपल्या गुगल पे मधून किंवा फोन पे मधून मी स्कॅन करेन आणि स्कॅन केल्यानंतर इथं पेमेंट माझं होणार आहे आणि पेमेंट झाल्यानंतर जे काही ऍप्लिकेशन फॉर्म आपला जनरेट झालेला आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला ठेवायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप हा तुमचा फॉर्म व्यवस्थित भरू शकता. इतकं झाल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि संपूर्णपणे तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला आहे. फॉर्म भरल्याचा तुम्हाला मेसेज किंवा मेल तुमच्या मेलला येऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप इझिली तुम्ही घरी बसून हा सेटचा एक्झाम फॉर्म भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.